नमस्कार मित्रांनो, तर ॲक्सिडेंट होण्याच्या 2 दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे जे की मी स्टार्ट केला होता। इकडे माझे फ्रेंड्स आहेत आणि मी चालले होते एका छानशा मीटिंगसाठी। तर 2 दिवस काय काय धिंगाणा झाला तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला दिसेल की काय काय घटना घडत गेल्या। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। त्यानंतर ना आम्हाला इव्हेंटची तयारी करायची होती। इथून आम्हाला एंट्री घ्यायची होती, सो इथून आम्ही एंट्री घेतली आणि मस्त अशी सुरुवात केली। तर आता माझा इव्हेंट आहे आणि तयारी झाली आहे, तर हिंदी बोलायचं आहे, खूप क्रिटिकल आहे। सो चला लवकरात लवकर। हा मीटिंग एरिया आहे जिथे आमची मीटिंग होणार होती आणि तसंच इव्हेंट होणार होता। तर इथे तुम्ही पाहू शकता की आमची तयारी सुरू होते आणि इकडेही पाठीमागच्या साईडला मस्तपैकी असे त्यांनी डेकोर केलेलं होतं। खूप सुंदर असं लोकेशन होतं। इकडे माझे फ्रेंड्स होते जे की आम्ही मस्त धिंगाणा मस्ती घालत बसलेलो। त्यानंतर इव्हेंट स्टार्ट करायचा होता, बट त्याआधी ते जे की सर येणार होते त्यांच्याशी आमची चर्चा होणार होती। सो आम्ही थोड्या वेळासाठी इथं बसलेलो होतो। इकडे समोर तुम्ही पाहू शकता की त्यांचे कलिग्स आहेत, सो त्यांचे फोटोशूट चालले होते आणि इकडे आम्ही पण थोडंसं फोटोशूट केलं। तर सगळ्यांना असं वाटलं की मी फोटोज काढते, बट ॲक्च्युली मी व्हिडिओ काढत होते। तिथले काम झाल्याच्या नंतर आम्हाला मस्त भूक लागली होती, सो आम्ही इकडे आलो आणि जेवायला बसतो। तर इकडे तुम्ही पाहू शकता की अंजली आहे, केदार आहे आणि इकडे 2 जण बाहेर गेलेले होते। तर इथं खूप छान असे मेनूज होते जे की आम्ही घेतले। तर आम्ही नॉनव्हेज घेतलेलं आणि केदार व्हेजिटेरियन होता, सो त्याने व्हेजिटेरियन पूर्ण जेवण घेतलेलं। तर मस्तपैकी आम्ही जेवण केलं, खूप धिंगाणा मस्ती केला आणि एन्जॉयसुद्धा खूप केलं। एवढी बिगेस्ट कंपनी मी पाहिलीच नव्हती, फर्स्ट टाईम मी एवढी बिगेस्ट कंपनी पाहिली। त्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही एक छोटासा छानसा व्ह्यू पाहायला गेलो की जो इथला एरिया वरून इतका सुंदर दिसत होता। पुण्याचा एरिया मला पहिल्यांदाच मी एवढ्या वरून आणि छान पद्धतीने पाहत होते। तर इकडे माझे फ्रेंड होते की थोड्या वेळ जेवणाच्या नंतर आम्ही चिल केलं आणि त्यानंतर निघायचं होतं आम्हाला घरी। तर चला कंटिन्यू करा। तर इकडं पुण्यातली आमची मस्तपैकी मीटिंग झालेली आहे आणि मस्त आमचा इव्हेंट सुद्धा झालेला आहे। तर इकडं आहेत केडी, केजी आणि हे काय म्हणतो मला तर अजून परत समजलं ना। बर्थडे दिवशी मारलं, अरे हॅपी बर्थडे टू यू, अभी रुक तेरा बर्थडे आने दे। आणि आता आयटी मध्ये हां बोला। आज आमचा इव्हेंट झाला, छान होता इव्हेंट, मजा आली। आम्ही बरंच काही शिकलो या ठिकाणी, खूप मजा आली। तर अशा प्रकारे यांनी आम्हाला खूप जास्त चालवलंय। ॲक्च्युली ह्या कंपनीत एका साईडने गेलो ना, आम्ही दुसऱ्या साईडने निघालोय, कारण की कंपनी एवढी मोठी आहे। कुठलं काय नाव आहे रे ह्याचं, टायटल काय? पुनावाला बे असं काहीतरी आहे, पुण्यावाल्याची कंपनी आहे। मी कुठं म्हणलं माझ्या घरची। तर हे बघा असेच फिरवतात मला आणि आता आम्ही इकडं चाललोय। आई गरमी छी, आई बाईक आहे घेऊन इथं। तर इकडं अंजू तेरा मुखडा दिखारू, काहीतरी येडेच। तर अशा पद्धतीने पुण्यातला आजचा ब्लॉग मस्तपैकी चालू आहे आणि आता जायचं आहे मला। कुठं जायचं आहे आपल्याला? घरी। तर चला घरी जाण्याची तयारी करते मी। इकडे थांब, खाली थांब, मी बुटकी दिसते, थांब तिकडे। तुमची इन्स्टा आय डी सांगा, पर्सनॅलिटी। माझी इन्स्टा आय डी आहे कुमार गायकवाड 1550। यू कॅन फॉलो मी फॉर न्यू अपडेट्स, सो आय विल बी देअर ऑनलाईन। आणि तसंच संध्या शिशुपाल यांना सुद्धा फॉलो करून टाका तुम्ही। टाका आम्हाला फॉलो करा, याला फॉलो करून टाका। सो वी हॅव टू गो। ओके बाय बाय। त्यानंतर मस्त असं वातावरण झालेलं होतं आणि आम्ही निघालो आमच्या रूम्सकडे। तर इकडे प्रवास पण खूप सुंदर होत होता। त्यानंतर मला घ्यायला जायचं होतं मम्मीला आणि संग्रामला, कारण की ते दोघेही पुण्याला येणार होते। सो मी इथलं पटपट आवरून घेतलं आणि मम्मीला त्यांना घेण्यासाठी मी निघाली। इकडे मम्मी आणि संग्राम ऑलरेडी येऊन थांबले होते, सो त्यांना लवकरात लवकर मी घेतलं आणि निघाले माझ्या मामांच्या घरी। म्हणजे ॲक्च्युली माझ्या मम्मीचे मामा आहेत, तर
आहेत सो त्यांच्या घरी मी निघाले. आणि त्यानंतरनं आज मम्मीला फर्स्ट टाईम मी घेऊन जाणार होते सुंदर अशा ठिकाणी. सो कुठं जाणार आहेत गेस करा. तर फायनली आम्ही निघालो शंकर महाराज मठामध्ये. तर इकडं मम्मीची मावशी आहे, मामी आहे, पलीकडं मम्मी आहे. तर फर्स्ट टाईम मम्मीला घराच्या बाहेर घेऊन चालले. सो खूप छान वाटतंय, खूप एन्जॉय केला आम्ही. त्यानंतरनं शंकर महाराज मठाच्या जवळच आलो लवकरात लवकर. इथे दर्शन घ्यायचं होतं. मम्मी फर्स्ट टाईम पुण्यामध्ये असं फिरते माझ्यासोबत. सो मला खूप छान वाटतंय आणि एन्जॉय देखील आम्ही करतोय. फायनली खूप दिवसानंतरची इच्छा माझी आज पूर्ण झाली की मी मम्मीला त्यांना घेऊन इथं शंकर महाराज मठामध्ये आले. खूप वर्ष झालं मी इथे राहत होते पण कधी मम्मीला घेऊन येता आलं नाही मला. पप्पांनाही आणायची खूप इच्छा होती बट कामानिमित्त आणि असं काही घरामध्ये घडलं की ज्या करून ती इच्छा तशीच राहिली. पण मम्मीला मी घेऊन आली आहे. अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये एंट्री केली. त्यानंतरनं दर्शन घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो आणि इकडे मम्मीचे मामासुद्धा आले होते आमच्यासोबत. आम्ही अगोदर आलतो त्याच्यानंतर मम्मीचे मामा आलते. सो तुम्हाला इकडे लवकरात लवकर दाखवते की कुठे आहेत कोण कोण. दर्शन घेतल्याच्या नंतर खूप छान फील होत होतं आणि सगळ्यांना घेऊन थोडंसं बाहेर पण फिरले. बऱ्याच दिवसानंतर मम्मी घराच्या बाहेर पडली होती. तिकडं पाठीमागं आहेत मम्मीचे मामा, जे की मामा वाटतच नाही आहेत बिलकुल, पण आमच्यासोबतचेच वाटतं ते. सो यंग आहेत आणि असं धिंगाणा मस्ती करत तिघींनाही मी ऑटोमध्ये बसून दिला आणि त्यानंतरनं मामांसोबत मी निघाले बाईकवरती. तर बाईकवरनं प्रवास करून झाल्याच्या नंतरनं लवकरात लवकर घरी पोहोचलो आणि इकडे सगळेजण गप्पा टप्पा मारत खूप एन्जॉय केला. आणि त्यानंतरनं मग मम्मीला मी तिथेच ठेवलं 2-3 दिवसासाठी आणि मी निघाले माझ्या गावी.